काही म्हणारा, पण बच्चू कडूंनी अधिवेशन फुल गाजवलं. म्हणजे इतकं धुवून टाकलंय सरकारला की सरकारलाही समजत नाहीये बच्चू कडू नेमका आपल्या सोबत आहेत की आपल्या विरोधामध्ये आहेत. बच्चू कडूंनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण या मुद्द्याला टार्गेट केलं. या मुद्द्यावरून सरकारला टार्गेट केलं. दुसरा मुद्दा म्हणजे आता मंत्री गैरहजर होते. आम्ही तर मंत्रीही नाहीयेत, यांच्याकडे बंगले आहेत, गाड्या आहेत, यांचा वाजा गाजा आहे, तरी हे हजर नाहीत. आमच्याकडे काही नसूनही आम्ही हजर आहे. म्हणजे मंत्रिपदाचं गुपित कुठंतरी अजूनही खुपतंय काय असा प्रश्न आहेच. बरं, जाऊ द्या. बच्चू कडूंनी भर अधिवेशनामध्ये मंत्री गैरहजर राहण्यावरून कशा पद्धतीने सरकारला धुतलंय त्यांची स्टाईल एकदा बघाच. काय मजाक लावली का? कुठे गेले ते मंत्री? काही लोक मंत्री महोदयांना त्याचं काही दायित्व नाही आहे. लक्षवेधी थोड्या वेळाने घेण्यात यावी. नाही, थोड्या वेळानं म्हणजे काय? मंत्री एवढा मोठा, त्याचा सगळा वाजागाजा असतं, सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असतं आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय. आणि तुमच्याकडे बंगला आहे, सगळं आहे, गाडी आहे, घोडा आहे, कर्मचारी आहे, अधिकारी आहे. कुठे गेले ते? कसे काय झोपा काढताय? त्यांचा काही पगार गिगार कपा करता येते का ते बघा. काय प्रकार आहे? तुम्ही आम्हाला बोलावलं इथे सभागृहाचा अपमान आहे अध्यक्ष महोदय. हे सभागृहाची काही गरिमा ठेवायची आहे का नाही आहे तुम्हाला? म्हणजे आज मंत्री नाही ते 10 मिनिटांना येणार. ग्रामपंचायत आहे का?